आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक झालेत। मराठवाडा पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। नाशिकमधून पाणी सोडण्याची मागणी हे शेतकरी करतायत। तर नाशिकच्या धरणांमधून 11 टीएमसी पाणी सोडा अशी मागणी हे शेतकरी करतायत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवतीये। पिण्यासाठी पाणी नाहीये, शेतीसाठी पाणी नाहीये आणि त्यामध्येच आता इथले शेतकरी आक्रमक झाले आहेत। मराठवाडा पाटबंधारे कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलंय। नाशिकमधून पाणी सोडा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। नाशिक जिल्ह्यातून 11 टीएमसी पाणी जे येतं त्यातून फक्त 3-3.5 टीएमसी पाणी आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे। आणि प्रत्येक वर्षी 2004 पासून आम्हाला जे पाणी चालू झालेलं आहे तर त्यापासून आम्हाला आतापर्यंत संघर्षच करावा लागत आहे। प्रत्येक रोटेशनला आम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस घरदार सोडून आम्हाला इथं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला यावं लागतं। प्रत्येक रोटेशनला आम्हाला भांडावं लागतं शासनाशी। आणि त्याकरता शासनाला माझं एक निवेदन आहे की त्यांनी आमचं हे तळमळीचं जे म्हणणं आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचं जे 11 टीएमसी पाणी आहे ते पूर्ण पाणी आम्हाला रोटेशन प्रमाणे त्यांनी द्यावं, हीच आमची शेतकऱ्याची तळमळीची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।